एबीपी माझा मुंबई. कोकणात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय. मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातोय. रायगड आणि महाडमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी. कोकणात आज आणि उद्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा जो आहे तो हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. मी सध्या महाडकडून रायगडकडे जाणाऱ्या हायवेवर उभा आहे आणि या ठिकाणी सुद्धा तापमान अतिशय वाढलेलं आहे. खरं तर 39 डिग्रीच्या वर तापमान जे ते गेलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर कोकणचा जो पट्टा आहे त्याच्यात मग एकंदरीत मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जो आहे तो तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला. विशेष बाब म्हणजे की माझ्या हातात आता मोबाईलमधली ही दृश्य आपण पाहू शकतो. मी आता स्वतः हे टेम्परेचर चेक करत होतो आणि आपण जर पाहिलं तर आता सुद्धा या ठिकाणी 39 डिग्री जे ते आपल्याला सेल्सिअस तापमान दाखवतं आणि ते 40 अंशापर्यंत सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं. आणि उद्याचंही जर आपण पाहिलं तर उद्याही 39 डिग्रीपर्यंत जे ते तापमान जाऊ शकतं. हे मंगळवारचं आहे आणि हे सोमवारचं आहे. त्यामुळे कोकणात येणाऱ्यांसाठी किंवा मग जे लोक पर्यटनासाठी कोकणाकडे येतात त्यांच्यासाठी ही महत्त्वाची नोंद आहे. कारण की हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे ते म्हणजे की कोकणात त्यातही महाड, रायगड आणि मुंबई, पालघरच्या भागात जो आहे तो तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. आणि आता सुद्धा आम्ही तापमान ज्या वेळेस पाहिलं त्यावेळेस तापमानाचा पारा हा 39 डिग्री सेल्सिअसवर चढलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तो 40-41 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतो असा सुद्धा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल सह मी अजय माने, एबीपी माझा, महाड. तर अकोल्यासह विदर्भात पुढील 3